अर्थसंकल्प सत्र 2025-26 आपण त्याच्यावरती प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत। अगोदर त्याची आपण प्रस्तावना काय आहे हे पाहूयात। अर्थसंकल्प सत्र भारतीय राजकारणातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे। ही केवळ सरकारच्या आर्थिक योजना सादर करत नाही तर विविध स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची आहे। या लेखात आपण अर्थसंकल्प सत्र 25-26 संबंधित काही महत्त्वपूर्ण स्टॅटिक जीके प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। चला तर आपण प्रश्न आणि उत्तरे हे क्रमांकाने पाहूयात। प्रश्न क्रमांक पहिला, भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला होता? तर भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी सादर केला होता। प्रश्न क्रमांक 2, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? तर त्याचे उत्तर आहे R.K. षणमुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता। प्रश्न क्रमांक 3, अर्थसंकल्प कोणत्या कलमात वर्णन केले आहे? तर अर्थसंकल्प हे कलम 112 ह्या कलमामध्ये वर्णन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 4, अर्थसंकल्प सत्रादरम्यान अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या प्रमुख कागदपत्रांपैकी एक काय आहे? तर आर्थिक सर्वेक्षण हे अर्थमंत्र्यांनी सादर केलेले प्रमुख कागदपत्र आहे। प्रश्न क्रमांक 5, अर्थसंकल्पात राजकोषीय तूट काय दर्शवते? उत्तर सरकारचे एकूण उत्पन्न आणि खर्च यांच्यातील फरक हे दाखवते। प्रश्न क्रमांक 6, प्रत्यक्ष कर काय असतो? उत्तर जो कर थेट व्यक्ती किंवा संस्थेच्या उत्पन्नावर लावला जातो, जसे की आयकर। प्रश्न क्रमांक 7, अप्रत्यक्ष कर काय असतो? उत्तर जो कर वस्तू आणि सेवावर लावला जातो, जसे की GST वगैरे। प्रश्न क्रमांक 8, अर्थसंकल्पात अनुदान मागणी काय असते? उत्तर विनियोग विधी कर मंजूर होईपर्यंत सरकारी खर्च भागवण्यासाठी संसदेने दिलेली तात्पुरती मान्यता म्हणजे अनुदान मागणी हे असते। प्रश्न क्रमांक 9, सकल राष्ट्रीय उत्पादन GDP काय असते? उत्तर एखाद्या देशाच्या सीमेमध्ये एका वर्षात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन होय। प्रश्न क्रमांक 10, अर्थसंकल्प 25-26 मध्ये कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक निधी मिळण्याची अपेक्षा आहे? तर 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण या गोष्टीवरती सर्वाधिक निधी मिळण्याची शक्यता आहे। चला मित्रांनो, आपण असेच इम्पॉर्टंट GK क्वेश्चन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब